मित्रांनो, जरा शांत संयम बाळगल्यानंतर काय होतं, त्याचे परिणाम काय असतात आणि आपल्या नात्यांना कसं जपायचं असतं, हे बी आपणाला जरा बेसिक माहिती असणं काळाची गरज आहे. मित्रांनो, सांगायचा विषय म्हणजे मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये एक घटना झाली आणि ते घटना एका आईला एक मुलगा मारून टाकतो आणि त्याच्या विरोधात मामा केस दाखल करतात आणि वडिलाला फार मोठ्या येणाऱ्या भविष्यात संकटाला तोंड द्यावं लागतं. याच्याबद्दल मी माहिती देण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यातील मानमोडी म्हणून एक गाव आहे छोटंसं, आणि त्या मानमोडीमध्ये एक झेंडेमळा आहे आणि ह्या झेंडेमळ्याचं जीवन झेंडे हे एक व्यक्तीचं घर आहे आणि जीवन झेंडेंना एक पत्नी आहे आणि एक मुलगा आहे. त्या जीवन झेंडेचं पत्नी आणि मुलगा, पत्नीचं वय 51 आहे आणि मुलाचं वय साधारणपणे एक 38 आहे आणि त्याचं लग्न पहिलं झालेलं होतं, पण काही कारणामुळं त्याची बायको माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर तो असाच रिकामा राहिला आणि रिकामा राहिल्यानंतर त्याची आई त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असत मित्रांनो, पण त्याची ऐकण्याची मनस्थिती बिलकुल नसत. त्याची मनस्थिती कधी नसायची. एक दिवस असा गेला की वडील संध्याकाळच्या रात्रपाळीच्या दुटीनं काम करतात आणि त्या झेंडेमुळे म्हणजे त्यांच्या घरी ते दोघंच, जगदीश आणि जगदीशची आई आणि जीवन झेंडे हा दुटीला निघून गेला आणि जगदीश आणि त्यांची आई सविता झेंडे हे घरी राहिले. हे दोघंच घरी होते आणि ह्या जगदीशनं बायको माहेरी गेल्यानंतर त्याच भागातल्या एका तरुण मुलीशी प्रेम केलं आणि प्रेम झाल्यानंतर तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा झाली आणि इच्छा झाल्यानंतर त्याला त्या लग्नाला आईचा विरोध होता, वडिलाचा विरोध होता, नातेवाईकांचा विरोध होता. पण जगदीशला असं वाटायचं की माझा परपंचा आता तर हे झालेलं आहे, पण मला ह्या मुलीबरोबर परपंचा करायचा आहे आणि पहिल्या पत्नीबरोबर परपंचा करायचा नाही, असा त्याचा एक समज होता. मग त्या आईला पसंत नसायचा. आई त्याला विरोध करायची की तो असं करू नको, ते आपली पहिली जी पत्नी आहे तुझी तिला घेऊन ये. त्याला इतका राग अनावर झाला त्यावेळं की तो उठला, आईचं नरडं दाबलं, नाक तोंड दाबून नरडं दाबून आईला मारून टाकलं. मित्रांनो, काहीच नाही, त्याची पूर्वस्थिती नाही, काय नाही. आईला मारणं, स्वामी विवेकानंद तिन्ही जगाचा राजा, आई विना भिकारी, या जगामध्ये आईसारखं प्रेम करणारं, आपुलकीनं राहणारं कोण नसतं. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही संकटाला जर अडचण आली तर आपली आई आपणाला पदराच्या आड दडून घेते. चेहऱ्यावरून हात कुरघळणे, एखादा मुका घेणं, ही जी आईची आपुलकी आहे. आई आपणाला कोण काय बोललं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येणं, ही आईची एक भावना आहे. आणि अशाच आईचा तोंड, नाक, गळा दाबून मारून टाकायचा आणि तिथून तो मारून टाकला आईला आणि तिथून तो निघून गेला. निघून गेल्यानं जीवन झेंडे हे दुटीनं सकाळी आल्यानंतर पाहतो तर त्यांची संगीता नावाची पत्नी ही मरून गेलेली होती आणि संगीता मरल्यानंतर त्यांनी चौकशी केली की जगदीश कुठं आहे. जगदीश फरार होता आणि तिथल्या लोकांना समजल्यानंतर त्यांचा मामा, काशीद नावाचे एक मामा आहेत, आणि त्या मामांना बोलवलं आणि कुपवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. तातडीने तिथले PI धावत आले आणि त्या पंचनामा केला, बॉडी पोस्टमार्टमला पाठवली आणि त्या जीवनला, जो मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलं. जीवननं गुन्हा कबूल केला की मला लग्न करायला ती विरोध करत होती म्हणून माझ्या आयुष्यातून मी तिचा काटा काढला. मित्रांनो, आपण कुणाला मारलं, आपण कुणासाठी मारलं, ह्याचं तात्पर्य जरा भान ठेवलं पाहिजे आपण. कारण का, आपली आई ही आपणाला सांभाळून घेत असते. ते आज ह्या जगातून निघून गेलेले. पत्नी माहेरी, तिला तुझं सुखदुःख असेल नसेल ती गोष्ट खूप वेगळी आहे. आता तो आहे, तो जेलमध्ये जाणार आहे. पण जीवन जगदीशनेही केलं. जीवन झेंडे जे आहे तो साधारणपणे 55-58 वयाचा व्यक्ती, त्या येणाऱ्या माणसाला समक्ष त्यांचं जेवण,
त्यांचं राहणीमान कपडे ही कोण धुवायचे? ह्या मुलाची शिक्षा, आईला मारलेली शिक्षा वडिलाला आली. आणि ज्याला खांद्यावर खेळवलं, ज्याला खिशातनं चॉकलेट दिली, अशा मामानं, माया केलेल्या मामानं तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लागला म्हणजे ही कुठली वेळ आली? भाचा कसा असावा? मामाचं काही चुकलं नाही. त्या मामाची बहीण तो मारली, म्हणजे तुझी आई मारली. आणि आज तू कधी तुला जामीन होईल ती गोष्ट खूप वेगळी. तवर जी मुलगी तुझ्या संग लगीन करायला तयार झाली होती ते 100% लगीन करून जाईल. फक्त तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि आईला आयुष्यातून तिच्या काय आयुष्य जगायचं होतं, ह्या जगाचा आस्वाद घ्यायचा होता, त्याला तू तिथून वंचित केलं. आणि वडिलाला फार मोठ्या एका दगडाच्या खाणीमध्ये टाकून दिलं तू. कारण का त्याचा जोडीदार जर नसेल, अन्न पाणी कपडे सेवा आपुलकीचे शब्द बोलणारे आज त्यांना कोण नसणार आहेत. म्हणून आपण काय जे कृत्य करतो ह्याचं थोडं भान असलं पाहिजे आहे मित्रांनो. ह्या गोष्टीवरून मला आवर्जून सांगायचं आहे, ही जी कृत्य तुम्ही करता थोडा विचार करायचा. ही आपण कोणाबरोबर करतो आणि आपणाला ह्याचं काय तोटे परिणाम भोगायला लागतील ह्याचा विचार करा. आणि तुम्ही ह्याच्यावरून बरंचसं शिकण्यासारखं आहे. इथून पुढं अशा घटना कुठंतरी एक आळा मिळावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.